आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 11। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये जा। यामध्ये ऑरेंज कलर मध्ये आपल्याला जे काही दिलेले असेल व्हिडिओज वगैरे ते सर्व आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये नॉलेज चेक सोडवायचा आपल्याला, तर नॉलेज चेक वर जा। त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। त्याच्यामध्ये एकच प्रश्न दिलेला आहे, तर तो प्रश्न बघा। मेलिंग टॅबमध्ये मेल मर्ज प्रक्रियेदरम्यान डॉक्युमेंटमध्ये मर्ज फील्ड इन्सर्ट करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो म्हणतात। तर त्यासाठी आपण कोणता पर्याय वापरला जाते, तर इन्सर्ट मर्ज फील्ड हा पर्याय वापरला जाते। तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। यस बटनावर क्लिक करा। यामध्ये एकच प्रश्न होता। त्यानंतर इथे आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। ठीक आहे, आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन प्रश्न सोडवायचे आहेत, तर सिम्युलेशन्स वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचा आहे। तर यामध्ये बघा दोन प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे। इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये पहिला प्रश्न, टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात। आता तुमच्या MS वर्ड मध्ये ऑनलाईन टेम्पलेट व्हॉलंटियर फॉर्म सर्च करा आणि ते तुमच्या MS वर्ड मध्ये तयार करा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे सर्च बॉक्स वर क्लिक करायचं आहे। सर्च बॉक्स वर क्लिक केल्यानंतर क्लिक जर होत नसेल तर पुन्हा त्याला बॅक वर घ्यायचं आहे आणि पुन्हा स्टार्ट करायचं आहे। डबल प्रश्न स्टार्ट करा। त्यानंतर इथे सर्च बॉक्स वर क्लिक करायचं आहे। व्हॉलंटियर फॉर्म इथे आलेला आहे, तर त्याच्यावर क्लिक करा। त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं आपल्याला। त्यानंतर म्हटलेलं आहे बघा, डॉक्युमेंटचे सर्वात रिसेंट व्हर्जन सेव्ह करण्यासाठी सेव्ह ॲज वर क्लिक करा। त्यामुळे व्हॉलंटियर फॉर्म या नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे। सेव्ह ॲज वर क्लिक करावं लागेल। त्यानंतर इथे आपल्याला डेस्कटॉप निवडायचं आहे। त्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपले दोन्ही प्रश्न सोडवणं झालेले आहे। त्यानंतर इथे ओके बटन येणार आहे, त्याच्यावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन झालेले आहे। यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर आपला इथे स्कोर्स पाहू शकतो आपण पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फपाथ लर्निंग सोडवायचा आहे, तर सेल्फपाथ लर्निंग वर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा सेल्फपाथ लर्निंगचे 5 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे। तुम्हाला मेलिंग टॅब मध्ये स्टार्ट मेल मर्ज ऑप्शन्स कुठे मिळेल म्हणत आहे, तर कोणत्या ठिकाणी मिळणार आहे, तर त्यासाठी आपल्याला इन द क्रिएट ग्रुप वर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। करेक्ट आलेला आहे। नेक्स्ट वर जा। MS वर्डच्या मेलिंग टॅब मध्ये इन्व्हॉल्व कमांड वापरताना तुम्हाला ते काय करायची परवानगी देते म्हणत आहे, तर त्यावेळेस आपल्याला काय करायची परवानगी देते, तर क्रिएट पर्सनलाइज इन्व्हॉल्व फॉर लेटर्स हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। करेक्ट आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, MS वर्ड मध्ये डॉक्युमेंटला अंतिम रूप देण्यासाठी आणि प्रिंट करण्यासाठी वापरले जाणारे फिनिश आणि मर्ज टूल कोणत्या ऑप्शन्स खाली येते म्हणत आहे, तर त्याचं उत्तर फिनिश ग्रुप असणार आहे, ऑप्शन नंबर 3। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅब मध्ये ग्रीटिंग लाईन वैशिष्ट्याचा उद्देश काय आहे म्हणत आहे, तर याचा उद्देश काय आहे, तर संबंधित प्लेस होल्डर जोडण्यासाठी आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅब मध्ये प्रिव्ह्यू रिझल्ट ग्रुपचे कार्य काय आहे म्हणत आहे, तर याचं कार्य काय आहे, तर प्रत्येक वापर प्राप्तकर्त्यासाठी फाईल झालेले पत्र पाहण्यासाठी, तर हे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे आपले सर्व सेल्फपाथ लर्निंगचे प्रश्न सोडवणे झालेले आहे आणि ते आपण स्कोर डिटेल्स वर जाऊन स्कोर पाहू शकतो। पूर्णपैकी पूर्ण इथं आपल्याला स्कोर आलेला आहे। त्यानंतर याला क्लोज करा। क्लोज झाल्यानंतर बघा आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये गाइडेड डू इट युअर सेल्फचे 2 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा। दिलेल्या वर्ड फाईल मध्ये इन्व्हॉल्व डिलिव्हरी आणि रिटर्न ऍड्रेस ऍड करण्यासाठी मेलिंग टॅब वर जा। इन्व्हॉल्व वर क्लिक करा आणि डिलिव्हरी आणि रिटर्न ऍड्रेस एंटर करा म्हणत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मेलिंग टॅब वर जायचं आहे। इन्व्हॉल्व वर जा। इन्व्हॉल्व वर गेल्यानंतर आपण इथं डिलिव्हरी ऍड्रेस इथं दिलेला आहे, तर रिटर्न ऍड्रेस यामध्ये कोणताही तुम्ही टाकू शकता। अशा प्रकारे कोणताही ऍड्रेस टाका, ठीक आहे। त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा।
त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न लावायचा आहे. इन्व्हॉल्वर ऍड्रेस प्रिंट करण्यासाठी मेलिंग टॅबवर जा, इन्व्हॉल्व सिलेक्ट करा, त्यानंतर ऑप्शनवर क्लिक करा आणि प्रिंटिंग ऑप्शन सिलेक्ट करा. आता फेस डाऊन ऑप्शन सिलेक्ट करा, नंतर ओकेवर क्लिक करा आणि नंतर प्रिंट सिलेक्ट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला मेलिंग टॅबवर जायचं आहे. मेलिंग टॅबवर जा, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय करा म्हटलेलं आहे, इन्व्हॉल्ववर क्लिक करायचं आहे. तर इन्व्हॉल्ववर क्लिक करा. या ठिकाणी इन्व्हॉल्ववर क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन्सवर जायचं आहे. त्यानंतर प्रिंटिंग ऑप्शन्सवर जा आणि ज्यातनी फेस डाऊनवर क्लिक करायचं आपल्याला. फेस डाऊन सांगितलेला, फेस डाऊनवरच क्लिक करा, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले दोन्ही गायडेड डीईटी वर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. त्यानंतर त्याला स्टार्ट करा. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, राहुलला संगणकावर कविता लिहायची आहे आणि ती रंगीत फॉन्टने सजवायची आहे. कोणती ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरावे लागेल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर वापरावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. प्रिया तिच्या मासिक खर्चाचे बार ग्राफ तयार करू इच्छिते, ती कोणती सॉफ्टवेअर वापरेल म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला स्प्रेडशीट सॉफ्टवेअर वापरावं लागेल. सुनीलला 2 दुकानाच्या विक्री डेटाची तुलना करून अहवाल तयार करायचा आहे, कोणते सॉफ्टवेअर उपयुक्त आहे म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला कोणते सॉफ्टवेअर वापरावं लागेल, स्प्रेडशीट आणि वर्ड प्रोसेसर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. ऋतूने पॉवरपॉईंट मध्ये वाढदिवसाचे आमंत्रण तयार केले, तिने कोणते सॉफ्टवेअर वापरले म्हणत आहे. तर कोणते सॉफ्टवेअर वापरलेले आहे, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. अर्जुन सिस्टीम आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये गोंधळतो, फरक ओळखण्यासाठी काय लक्षात ठेवायला पाहिजे म्हणत आहे. तर त्यासाठी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर विशिष्ट वापरकर्ता कामासाठी असतो, हे त्याचं उत्तर आहे. एक विद्यार्थी टायपिंग, दुसरा गणित हिशेब करत आहे, कोणते सॉफ्टवेअर वापरले आहे म्हणत आहे. तर त्यासाठी टायपिंगसाठी वर्ड प्रोसेसर आणि हिशोबासाठी आपल्याला स्प्रेडशीट वापरले आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एक विद्यार्थी स्क्रीनवर प्रिंटरचे छोटे चित्र क्लिक करतो, यूआयचा हा कोणता भाग आहे म्हणत आहे. तर यूआयचा हा कोणता भाग असणार आहे, तर तो आयकॉन्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. रवीला MS वर्ड मध्ये वरच्या बाजूला लांब पट्टी दिसते, याला काय म्हणतात म्हणतात. तर याला आपण काय म्हटल्या जाते, तर याला रिबन म्हटल्या जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. कोणते इंटरफेस वापरकर्त्याला बटन व चित्रांच्या माध्यमातून काम करून देते म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा, तर ग्राफिक युजर इंटरफेस आहे, GUI म्हटल्या जाते त्याला. एका विद्यार्थ्याला 2 UI दिसतात, एका चिन्हे, दुसऱ्यात काळा स्क्रीन मजकूर, दुसरे कोणते आहे म्हणत आहे. तर दुसरं कोणतं असणार आहे, CLI आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 11 कंप्लीट सोडवायचा आहे.